आपल्यासमोर या ठिकाणी महेंद्र दळवी जे आहेत, दळवी साहेब मागील 2 दिवसांपासून आपल्यावरती ज्या पद्धतीने आरोप होत आहेत ते व्हिडिओ आहेत. अंबादास दानवेंनी ट्विट केले होते आणि त्या पैशाचा हिशोब मागितला होता. आपण आता कायदेशीर नोटीस त्यांना पाठवणार आहात, काय नेमकी प्रक्रिया पुढे कायदेशीर करणार आहात? कालच्या आरोपानंतर मी त्यांना अधिकृत नोटीस तर दिली आहे. मी मानहानीचा देखील दावा त्यांच्यावर दाखल करणार आहे. आज सभागृहात त्या संदर्भातलं मी निवेदन देखील करणार आहे. आता त्यांचा कर्ता करू धनी कोण आहे हे काल मी माझ्या ह्याच्यामध्ये सांगितलं. आणि जे त्रिवार सत्य आहे, तुझा फोटो व्हायरल झाला, तो आदरणीय तटकरे साहेब ज्या खासदार निवडून गेले दुसऱ्यांदा, त्यावेळेला जनतेचे आभार मानण्यासाठी माझ्या मतदारसंघात केलं ते वक्तव्य होतं माझ्या त्याच्यात, तो फोटो होता तो. आणि म्हणून मी त्याविषयीचं चर्चा काल केली. पण खरं आहे, अंबादास दानवे यांनी अशा पद्धतीचे बालिश बुद्धीचे खेळ करणं राजकारणामध्ये हे त्यांना काय शोभत नाही आहे. आता त्यांच्याकडे कुठलं काम नाही आहे, कुठलं पद नाही आहे, तर मातोश्रीला खुश करण्यासाठी हे डोहाळे पडतात असं मला नक्की वाटतं त्यांना. नोटीस बजावलेली आहे आणि 8 दिवसाची मुदत देखील दिलेली आहे. 8 दिवसात जर उत्तर नाही आलं किंवा जे पुरावेनिशी सादर नाही केले तर पुढील कारवाई नेमकी काय असणार? तिलाचा सल्ला घेऊन जो काय कारवाई त्याला करायला लागेल ते नक्की आम्ही करणार. याबाबत आम्ही तटकरे यांची देखील भूमिका ऐकली. ते म्हणतात की जी काही चौकशी असेल ती करा, मुख्यमंत्र्यांकडे निवेदन द्या, NIA चौकशी करा आणि त्यात मी दोषी आढळलो तर मग मला सांगा, असं ते म्हणतात. बघा, तटकरेंच्या मताशी आपण सगळे सहमत होऊया. त्यांच्यावर देखील अनेक आरोप झालेले आहेत, अजून ते बाकी आहेत. उलट त्याच्या पहिल्या चौकशी करा, नंतर ह्याची करा, पण ह्याची पॅरल करा, आमचं मत नाही आहे. पण याचा करता कोण आहे हे आपण त्रिवार सांगितलं आहे. कारण त्या फोटो मी आज व्हिडिओ तुम्हाला दाखवतो सगळ्या मीडियासमोर. तो व्हिडिओ बघितला की महाराष्ट्र बघेल की सत्यता काय ती. पूर्वेसाहेब म्हणालेले की महायुती ही राज्यभरात आहे, मात्र रायगडमध्ये महायुतीत राष्ट्रवादी नाही आहे. एका पक्षाचा जर प्रदेशाध्यक्षच महायुती संदर्भात जी चुकीची पावलं उचलत आहेत, UBT सोबत जात आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना आमच्या महायुतीत रायगडमध्ये तरी मानत नाही. आमदार महेंद्र थोरेंचं म्हणणं खरं आहे, आमच्या नेते भरत शेठ मंत्री म्हणणं खरं आहे. तटकरेंनी हे प्रयोग अनेक वेळा केलेत. त्यांनी आत्ताच्या मला वाटतं मुलाखतीत सांगितलं कधी कधी कोणाशी कशी युती केली. यूज अँड थ्रोची भूमिका त्यांची कायमची राजकारणात राहिलेली आहे. आज लोक त्याच दृष्टीने त्यांना बघतायत. आज राष्ट्रवादी ताकद का माझ्या जिल्ह्यामध्ये नाही आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये दिसेल आता. त्यामुळे महेंद्र थोरे बोले मताशी आम्ही 100% सहमत आहोत. आम्ही युती धर्म पाळून पुढे जाऊ, राष्ट्रवादी सोडून. एक शेवटचा प्रश्न आहे माझा फक्त, या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण तिघही रायगडचे आमदार आणि गोगावले साहेब मंत्री हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं कळत आहे. कधी घेणार? आजच घेणार आम्ही भेट. काय मागणी असणार? झालेली वस्तू त्यांच्या कानावरती सांगत टाकणार आम्ही की नेहमी बदनाम करण्यासाठी अशा पद्धती षडयंत्र रचली जातात. आणि मग पक्ष असेल, आमदार असतील, मंत्री असतील, यांना बदनाम करण्यासाठी अशा पद्धतीचे कटकारस्थान करतात. आणि म्हणून मग सांगितलं की अंबादास दानवेंकडे आता कुठलं काम उरलेलं नाही आहे, कुठलं पद नाही आहे, पक्षामध्ये जी पद गेली आहे. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीचे डोहाळे त्यांना पडतात. कदाचित मातोश्री त्याच्यामध्ये हे करून त्याचं बारसं नक्की करेल. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते महेंद्र दळवी साहेब, ज्यांनी आपल्याशी बातचीत केली आणि कायदेशीर नोटीस ही अंबादास दानवेंना बजावली जाणार असं देखील स्पष्टोक्ती दिलेली आहे. जर्नलिस्ट सचिन शिंदे सह मी सूरज सावंत, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.